राज्य सरकारने लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता जमा करण्याची तारीख आता फिक्स केली आहे। त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे सर्व महिलांनी लक्ष देऊन बघा। लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली होती। त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव करता आली नव्हती। त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची त्यांची डेडलाईन हुकली होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे सर्व महिलांच्या तर लक्ष लागून राहिले आहे। हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय कोणती असणार आहे आणि किती रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत, असे अनेक प्रश्न महिलांना आता पडलेले आहेत। त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं आज या बातमीमधून आपण जाणून घेऊया। त्यामुळे सर्व महिलांनी लक्ष देऊन बघा। लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती। त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव करता आली नव्हती। त्यामुळे त्या महिलांनी 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची त्यांची डेडलाईन हुकली होती। अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज आता करावा लागला होता। त्यामुळे या महिलांच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये जमा झाले नव्हते। त्यामुळे हे पैसे आता कधी येणार, अशा सर्व महिलांचे आता प्रश्न आहेत। चला तर मग हे जाणून घेऊया। पहिल्यांदा पाहूया की महिलांच्या खात्यामध्ये आता किती पैसे जमा होणार। आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यामध्ये बघा आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत। या महिलांच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये आता जमा होणार असल्याची वरून माहिती आली आहे। कारण या महिन्याला जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता। ज्या महिलांना जुलै महिन्याचा लाभ जो मिळाला नव्हता त्यांना त्यामुळे आता 3 महिन्याचे एकत्रित मिळून 4500 रुपये आता महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर सर्व महिलांचे प्रश्न असे पण आहेत की कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 ते 19 सप्टेंबर पर्यंत या महिलांच्या खात्यामध्ये आता पैसा जमा होणार असल्याचं अंदाज आहे। सरकारकडून याबाबत अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही। मात्र या 2 तारखाच्या आत पैसा जमा होण्याचा वरून अंदाज आला आहे। या महिलांच्या फक्त 1500 रुपये जमा होणार का ते बघा। ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबर पासून लाभ मिळणार आहे। त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होणार नाहीत। तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण सुद्धा येणार आहे, अशी माहिती वरून आलेली आहे। कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात सुद्धा आले आहेत। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे। तुम्हाला अशाच प्रकारच्या योजनाबद्दल माहिती पाहण्यासाठी लाईफ चेंज मोटिवेशन या आमच्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।